माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे, मंचावर उपस्थित आमदार आणि माजी मंत्री श्री धनंजयजी मुंडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळेजी, आमदार अभिमन्यूजी पवार, आमदार संजयजी बनसोडे आणि ज्यांनी मेहनत करून आजचा हा कार्यक्रम इतका भव्य केला, ते लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेशप्पा कराड, संजयजी केणेकर, देवेंद्रजी कोठे, बसवराजजी पाटील, अजितजी कव्हेकर, पाशाजी पटेल, गोविंदजी केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, संजयजी कोडगे, अरविंद पाटील निलंगेकर, ज्यांच्या काळामध्ये हा पुतळा या ठिकाणी स्थापित झाला, ते राहुल केंद्रेजी, बळवंत शिवसेनेचे बळवंत जाधवजी, मकरंद सावेजी, देविदास काळेजी, प्रेरणा होनराव, अमोल निडवदे, आपल्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर, शहाजी उमाप, राहुल कुमार मीणा, अमोल तांबे, श्रीमती मानसी मीणा, मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मुंडे साहेबांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज लातूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे माजी सर्व पदाधिकारी, अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझं भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली, म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो। ताईंनी उल्लेख केला की एकीकडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा पुतळा आहे। विलासरावजींनी देखील या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून, देशाचे मंत्री म्हणून एक मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडे साहेब आणि विलासरावजी यांची मैत्री ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही आजूबाजूला आले, ही देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग या ठिकाणी आहे। आपण जर गोपीनाथरावांचं संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या संघर्षातून साकार झाली आहे। खरं तर आपण विचार करा, अवघ्या 35-37व्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले। महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे, आपल्याला नवीन रक्त हवं आहे, आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही एकत्रित केली पाहिजे आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही गोपीनाथरावजींना दिली। खरं म्हणजे त्यावेळेस पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक होते, पण पक्षाला माहिती होतं की सामान्य माणसामध्ये जर आपल्याला पक्ष पोचवायचा असेल तर असा संघर्ष करणारा तरुण हा आपल्याला पक्षाचा नेता म्हणून दिला पाहिजे। आणि गोपीनाथरावांनी त्या ठिकाणी जेव्हापासनं पक्षाची धुरा सांभाळली
त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही. इतकं मोठं संघटन हे गोपीनाथरावजींनी तयार केलं. आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशातला तर आहेच, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, याची नीव ठेवणारे, याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातलं ठळक नाव, प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे. हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून एक मोठा संघर्ष उभा केला. आणि आपल्याला माहिती आहे 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस गोपीनाथरावांना विरोधी पक्षनेता पद मिळालं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षनेते कसे असावे याचं जेव्हा आपण उदाहरण देतो, तेव्हा पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर हे गोपीनाथराव मुंडेंचं येतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.